नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9च्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 2 ची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, थोड्या वेळातच मी मॅथ 2 ची दुसरी क्वेश्चन पेपर देखील सेंड करणार आहे। दोन्ही प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। क्वेश्चन 1 मधील ए क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह 4 मार्क्स साठी आहे। बघा, पहिला जो एमसीक्यू क्वेश्चन आहे त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे। सेकंड नंबरच्या एमसीक्यू क्वेश्चनचे डी ऑप्शन करेक्ट आहे। थर्ड नंबरचा जो एमसीक्यू क्वेश्चन आहे त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे आणि फोर्थ नंबरचा जो एमसीक्यू क्वेश्चन आहे त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे। योग्य ऑप्शनला आपण टिक केलेली आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन 4 मार्क्स साठी 4 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे। जो फर्स्ट क्वेश्चन आहे आपण त्याचे आन्सर पाहू। फाइंड द सरफेस एरियाज टू 4 सेंटीमीटर। पहा, या ठिकाणी त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे। क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याचे आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहून घेतलेला आहे। व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित ते आन्सर सोडवायचा आहे। क्वेश्चन नंबर 3 आणि 4। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A कंप्लीट एनी 2 ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी 4 मार्क्स साठी आहे। 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहे। आपण त्या ठिकाणी 2 ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन सॉल्व द 4 फॉलोइंग सब क्वेश्चन 8 मार्क्स साठी आहे। बघा, प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 2 मार्क्स आहे। असे 4 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे। पहा, त्या ठिकाणी जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे आपण त्याचा आन्सर पाहू। पहा, या ठिकाणी 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर देण्यात आलेला आहे। क्वेश्चन नंबर 3 त्याचे आन्सर पाहू। पहा, या ठिकाणी त्याचा आन्सर देण्यात आलेला आहे। क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर पाहू। पहा, या ठिकाणी त्याचा आन्सर देण्यात आलेला आहे। आता क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर पाहू। बघा, कोणतेही 4 सोडवायचे होते। आपण दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा प्रश्न अभ्यासतो आहे। पहा, या ठिकाणी त्याचा आन्सर देण्यात आलेला आहे। आता क्वेश्चन नंबर 3A कंप्लीट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज 3 मार्क्स साठी आहे। 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणतीही एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे। क्वेश्चन नंबर 3 मधील बी क्वेश्चन सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 6 मार्क्स साठी। बघा, 4 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। 4 क्वेश्चन पैकी आपण जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर पाहू। या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे। क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर पाहू। पहा, या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे।
क्वेश्चन 4 सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 8 मार्क्ससाठी आहे. 3 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. पहा त्यापैकी आपण जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचे आन्सर पाहू. पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व एनी 2 झालेला आहे. 1 पाहिजे त्या ठिकाणी. सॉल्व एनी 1 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आहे. बघा 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही एक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आपण जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.